नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज ही जी भयकथा सांगणार आहे, ती मी स्वतः एक अनुभव घेतलेला आहे. 2003 किंवा 2004 सालची ही घटना असेल. तेव्हा कॉलेजमध्ये मी होतो आणि तेव्हा कसं बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये भरपूर चालायच्या. आमची देखील वाडीची ते अंडरआर्मची एक नाईट अंडरआर्मच्या ज्या मॅचेस चालायच्या रात्रीच्या, त्याची एक टीम होती. मी होतो, माझा भाऊ होता, सचिन म्हणून दुसरा एक भाऊ होता, राजा म्हणून आणि अशा आणि 4-5 जण होते. म्हणजे 7-8 जण आम्ही सगळेजण जिथे कुठे पंचक्रोशीत मॅच असेल, तेव्हा रात्री मग आम्ही तिकडे सायकली वगैरे घेऊन जायचो. कारण तेव्हा आमच्याकडे गाडी कुठची नव्हती आणि रात्रीच्या काही दळणवळणाची साधनं कुठची नसतात. त्यामुळे सायकल घ्यायची आणि तिथे जिथे कुठे मॅच असेल तिकडे जायचं. हा आमचा कार्यक्रम होता. म्हणजे अ, जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत जेव्हा कधी मॅचेस असायचे तेव्हा आम्ही मॅचेसला जायचो. एके दिवशी आमच्याच बाजूच्या गावामध्ये रात्रीचे अंडरआर्मच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या आयोजकांनी आम्हाला निरोप दिला आणि आम्ही मग आमच्या टीमचं नाव दिलं त्यांना, की आम्ही येणार आहेत टुर्नामेंट खेळायला म्हणून. आणि मग आमच्यामध्ये मी, माझा भाऊ सचिन, दुसरा भाऊ होता राजा, वाडीतले 2-4 पोरं आणि आमच्यात एक मुलगा होता 8वी मध्ये, त्याचं नाव होतं निल्या. म्हणजे त्याचं नाव होतं निलेश. त्याला आम्ही निल्या म्हणायचो. तर निलेश देखील आमच्या टीममध्ये खेळायचा. तो होता 8वी मध्ये. त्याचं वय 13-14 वर्ष होतं. परंतु त्याची फील्डिंग आणि बॅटिंग एवढी उत्कृष्ट होती ना, की आम्ही त्याला घेऊन जायचो. घरातले बडबडायचे त्याला, "तो रात्रीचा खेळायला जातो. रात्री 1-2, 2, 3-3 वाजता घरी येतो." तो मग घरातले बडबडायचे, तरी देखील आम्ही त्याला घेऊन जायचो, कारण तो फील्डिंग आणि बॅटिंग जबरदस्त करायचा. अशी एके दिवशी आम्ही ती टीम दिली होती. शनिवार होता. सगळेजण 9:30 पावणे 10च्या दरम्यान त्या निलेशच्या घराच्या खाली जमा झाले. बॅट वगैरे घेतल्या, प्रत्येकाने सायकल घेतली आणि सगळेजण आता जाण्यासाठी आम्ही निघालो. तर 4 किलोमीटर अंतरावरती ते गाव होतं जिथे मॅचेस भरवल्या होत्या रात्रीच्या त्या. 10च्या दरम्यान आम्ही इकडून जायला निघालो. अर्धा पाऊण तास आम्हाला तिकडे पोहोचेपर्यंत लागला. तोपर्यंत 1-2 मॅचेस झाल्या होत्या आणि आमचा मग नंबर आला. आमची मॅच लागली. तेव्हा वाजले होते पावणे 11, 11च्या दरम्यान आमची पहिली मॅच लागली आणि त्या पहिल्या मॅचमध्ये आम्ही जिंकलो. त्यानंतर मग 4-5 मॅचेस झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा आमची मॅच लागली. ती मॅच आमची लागली होती 12च्या दरम्यान. तीही मॅच आम्ही जिंकलो आणि आता मात्र नंतर परत 2-3 मॅचेस नंतर आमची मॅच होणार होती. आम्ही चौकशी केली कॉमेंटेटर बॉक्समध्ये. तर त्यांनी सांगितले, की तुमची 1:30च्या आसपास मॅच लागेल म्हणून. आणि मित्रांनो, मग आम्ही आजूबाजूला इकडे-तिकडे जाऊन बसलो गप्पा-गोष्टी करत. टुर्नामेंट चालू होते. बरेचशी मुलं टीम घेऊन आपले आले होते. रात्रीचे आता 1:15 वाजले आणि आमच्या टीमची अनाउन्समेंट झाली आणि विरुद्ध टीमची आणि आमची मॅच सुरू झाली. त्या मॅचमध्ये मात्र आम्ही 1:30 पावणे 2च्या दरम्यान हरलो आणि आता मग सगळ्यांनी ठरवलं, की आता घरी जायचं. आता मॅचेस वगैरे बघत कोणाच्या बसायच्या नाही, तर घरी जायचं. कारण दुसऱ्या दिवशी परत रविवार होता, कोणाचे क्लासेस वगैरे असणार होते. प्रत्येकाची सायकल होती. त्याच्यात एकाकडे फक्त सायकल नव्हती. तो एक डबल सीट त्या दोघांनी एकमेकाला घेतलं होतं आणि ते जाणार होते. बाकी आमच्याकडे प्रत्येकाकडे 6 जणांकडे प्रत्येकाची सायकल होती. निलेशकडे देखील त्याची स्वतःची सायकल होती. जो आमच्यात सर्वात लहान होता. त्याचं वय 13-14 वर्ष, 8वीत शिकत होता. तिथून आम्ही त्या टुर्नामेंटकडनं सायकली घेतल्या आणि घरी यायला निघालो. आमच्या घराचं अंतर ते 4.5 5 किलोमीटरचं अंतर. 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर मग थोडासा जंगलमय असा भाग होता आणि अमावास्येला फक्त 2च दिवस राहिले होते. त्यामुळे काळाकुट्ट अंधार सगळीकडे पसरलेला होता. माझ्याकडे एकाकडेच फक्त ती सेलची बॅटरी असते, ती बॅटरी होती. बाकीच्यांकडे काय बॅटरी वगैरे काय नव्हतं. त्यामुळे मी पुढे सायकल घेऊन चालायचो आणि माझ्या मागनं मग एक सगळेजण चालायचे. तर 1 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर मात्र असा एक उतार होता आणि त्या उताराला पुढे गेल्यानंतर मग एकसा वहाळ होता किंवा ओढा होता आणि त्या ओढ्यावरती असं छोटंसं पूल बांधलं होतं आणि त्याला रेलिंग म्हणजे असे चौकोनी असे दगड बसवले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोरीला आणि त्याच्या खालून ती मोरी होते. तिथून ते पाणी वाहायचं. तर त्या उतारावरती आल्यानंतर अचानकपणे जो निलेश आहे, त्या निलेशच्या सायकलची चेन पडते.
चेन पडल्यानंतर तो ब्रेक मारतो आणि सायकल थांबवतो आणि आम्हाला सांगतो, की "अरे दिलीप दादा, सचिन दादा, अरे माझी सायकलीची चेन पडली. थांबा, थांबा, थांबा." आता त्या उताराला आम्ही थांबेपर्यंत थोडी आमची जी सायकली आहेत त्या थोड्या पुढे गेल्या आणि हा जागच्या जागी तिथेच थांबला. आम्ही परत त्या सायकली हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा वरती आलो त्या चढावावरती आणि विचारलं, "अरे काय झालं?" "अरे माझ्या सायकलीची चेन पडली." सगळेजण एकत्र गोळा झालो. पुन्हा मागे आलो निलेशपर्यंत. सायकलीची चेन पडली. आता म्हटलं सायकलीची चेन पडली तर लावता येईल. लावली की आपण पुन्हा एकदा हळू झालं तरी जाऊया. आता माझा दुसरा भाऊ होता राजा. त्याने काय केलं, ती चेन लावण्याचा प्रयत्न केला. त्याला ते लागलेलं ग्रीस, त्याचे हात पूर्ण राजाचे म्हणजे माझ्या भावाचे पूर्ण त्याच्यामध्ये खराब झाले. तो लावण्याचा प्रयत्न करतो. चेन लागायची, परंतु एक फेरी फिरल्यानंतर पुन्हा एकदा पडायची. असं परत तो लावायचा, परत ती पडायची. परत तो लावायचा, परत पडायची. आता मित्रांनो ना, ह्या सगळ्यांनी बराच प्रयत्न केला. मी देखील पाहिलं तर चेन काही लागत नव्हती सायकलीची. आता म्हटलं चला आपण एक काम करूया. सगळेजण हातात सायकली घेऊन अ, पुढे निघून जाऊया. 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे. चालत-चालत, बोलता-बोलता आपण कधी पोहोचू ते समजणार देखील नाही. आता सगळे म्हणाले, "ठीक आहे दादा, तू तसं सांगतोस तर चल मग आपण सायकली हातात घेऊन जाऊ." आता सगळ्यात आमच्यात लहान हा. आता काळोखातून जायचं चालत म्हटल्यानंतर मग सगळ्यांच्या डोक्याला आट्या पडल्या. आणि ही भीती असतेच काळोखातून जाताना भुताटकीची, भुतांची. अशा भीती म्हणजे ते वातावरण ऑटोमॅटिक मनामध्ये तयार होतं किंवा ते कल्पना मनामध्ये तयार होतात, की इकडून कोणतरी येईल, तिकडून येईल कोणतरी, भूत दिसेल असं ते सगळ्यांच्या मनामध्ये होतं. आता वय आमचं किती त्याच्यामध्ये मीच असेन 20-22 वर्षाचा आणि माझ्यापेक्षा सगळे लहान. त्यातल्या त्यात सचिन आणि मी मोठा. तर सगळ्यांना मी म्हटलं, की जवळ-जवळ सगळे चला, लांब-लांब चालू नका. माझ्या हातात बॅटरी आहे, मी दाखवतोय, आपण जाऊया म्हणून. आता त्या उतारावरनं आम्ही पुढे येत असताना, तो उतार संपता क्षणी ना, ती जी मोरी होती आणि त्याला दोन्ही साइडने असे चौकोनी-चौकोनी काही दगड लावले होते. म्हणजे इकडे 5-6 होते, इकडे 5-6 होते. असे दगड ते पांढरे शुभ्र कलर काढलेले दगड दिसत होते त्या त्या सगळ्या अंधारामध्ये. आणि आम्ही चाललोय. मी सगळ्यांना सांगतोय, "जवळ-जवळ चला, लांब-लांब चालू नका रे." तर सगळेजण माझ्या बाजूलाच असे लागून-लागून चालतायत. आणि मित्रांनो, आता त्या जी मोरी होती ना, त्या मोरीला जे दगड लावलेले होते वरती रस्त्याच्या कडेला ना, त्याच्यावरती 2 कोणतरी माणसं बसली आहेत आणि त्यांच्या हातामध्ये दिवा आहे. म्हणजे असं रॉकेलचा दिवा पहिले लोक वापरायचे बघ गावातले, की त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं आणि त्याला एक कापडी वात घालायची आणि ते पेटवायचं. म्हणजे लाईट गेली किंवा काय गेलं तर तसा त्या दिव्याचा वापर व्हायचा. तसे ते 2 दिवे हातात घेऊन कोणतरी माणसं त्या सफेद दगडावरती बसली आहेत, असं मला दिसायला लागलं. आता मला दिसायला लागलं तर माझ्यानंतर मोठा कोण सचिन. तर मी सचिनला सांगितलं, "त्या मोरीवर, त्या दगडावरती, त्या पांढऱ्या दगडावरती कोण 2 माणसं बसली हातामध्ये दिवा घेऊन एवढ्या रात्री?" आता 1:30च्या आसपास, पावणे 2च्या आसपास वेळ झाला होता. तर कोण बसलेत कोण? सचिन म्हणतोय, "मला दिसतंय, पण काय माहीत कोण बसली आहेत." आता हे आम्ही दोघे चर्चा करता निलेशना त्या 2 व्यक्ती दिसल्या तिथे त्या मोरीवरती बसलेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये दिवा आहे. आता निलेश पटकन म्हणाला, की "दिलीप दादा, अरे त्या दगडावरती, त्या मोरीवरती कोण बसली 2 माणसं? त्यांच्या हातामध्ये दिवा आहे." आता मी पाहिलं, सचिनने पाहिलं आणि निलेशने पाहिलं. बाकीच्यांना मात्र, ते बाकीचे 4-5 जण होते, त्यांना ही घटना दिसत नव्हती. हा प्रकार दिसत नव्हता. आम्ही त्यांना विचारतो, की "अरे तुम्हाला त्या समोर ना, त्या दगडावरती बसलेली माणसं दिसतायत का ज्यांनी हातामध्ये दिवा घेतलाय?" ते म्हणतात, "नाही, कुठची माणसं? कोण?" "काही नाही दिसत आहे. सगळं तर पुढे अंधार आहे. अमावास्या असल्यामुळे काळाकुट्ट अंधार दिसतोय. आजूबाजूला काहीच दिसत नाहीये." मी आणि सचिन मात्र गप्प बसलो. म्हणलं हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. आपण जर निलेशला ह्या गोष्टी सांगितल्या, की बाकीच्यांना दिसत नाही आणि आम्हाला दिसतं म्हणजे हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. तर तो घाबरला. सगळ्यात लहान तो. मी सचिनला हाताने असं त्याला हात दाबला आणि त्याला म्हटलं, की "तुम्ही काय बोलू नकोस म्हणून. आपण जाऊया म्हणून." आणि आता मात्र आमच्या मनामध्ये दोघांच्या भीती निर्माण झाली, सचिनच्या आणि माझ्या, की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. एवढ्या रात्री 1:30 पावणे 2 वाजता अशी 2 कोण माणसं त्या येऊन दगडांवरती बसतील रस्त्याच्या कडेला आणि तो व्हाळ खालून वाहतोय, त्याचा कळकळाट, त्याचा आवाज येतोय. तरी देखील आम्ही आता म्हटलं, की काय करूया आपण? मागे जाऊया का पुन्हा? सगळ्यांना मी विचारतो. सगळे म्हणतात, की "मागे का जायचंय? चला आपण घरी जाऊया. आता आम्ही मॅच हारलो ना, आता परत मागे जाऊन काय करणार आहे? चला त्याच्यापेक्षा आपण घरी जाऊया." आता मात्र म्हटलं हे कोण ऐकणार नाही. सचिनला म्हटलं, "चल आपण
जाऊया, कोण असतील ते तिथे जाऊन पाहता येईल म्हणून. आणि मित्रांनो, आम्ही चालतोय ना, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून एक 15 ते 20 फुटाचं अंतर होतं आणि ती दोन्ही माणसं हातातले ते दिवे घेऊन अशी उठली आणि सरळ आमच्या पुढे चालायला लागली. म्हणजे पुढे चालतायत आमच्या. हातामध्ये तो दिवा आम्हाला दिसतोय. निलेश मला सांगतो, "सचिन दादा, दिलीप दादा, अरे ती माणसं ना आम्हाला बघून उठून पुढे चालायला लागली त्या रस्त्यावरनं. कोण आहेत ती माणसं? आणि ती कशाला एवढ्या रात्री 2 हातामध्ये दिवे घेऊन चालतायत?" आता मित्रांनो, तो जर काळ 2003-4चा जर काळ पाहिला ना, तर दिवे घेऊन रस्त्यावरती फिरण्याची काही तशी काही लोकांची परिस्थिती नव्हती. कारण बऱ्यापैकी आता टॉर्च आले होते, बॅटरी आल्या होत्या. त्यामुळे दिवे घेऊन फिरणारी माणसं क्वचित. घराच्या आजूबाजूला कोणतरी फिरत असेल तर. आता रस्त्यावरनं दिवे घेऊन चालणारी माणसं तेव्हा कोण नसायची, जुनी माणसं. तर तो निलेश सारखा विचारतो, "ती कोण माणसं एवढ्या रात्री दिवा घेऊन चालली आणि ती कशाला चालली? कुठे चालली आहे? ती कोण आहेत माणसं? इतकी जायची?" असं हजार प्रश्न निलेश आम्हाला विचारायला लागला. आम्हाला त्याला काय उत्तरं द्यायची हेच काही समजत नव्हतं. निलेश म्हणतो, "अरे," मी त्याला बोललो, "अरे निलेश, आता रात्रीची ना कोणाची तरी अशी समजा एखाद्याची म्हैस चुकली, गाय चुकली, बैल चुकला, ते शोधण्यासाठी लोकं अशी रात्री अपरात्री फिरतात इकडे-तिकडे शेतात किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये. की काहीतरी त्यांचं असं चुकलं असेल, एखादं जनावर म्हणून ते शोधण्यासाठी चालतायत." तो आता थोडासा गप्प झाला. आता हा प्रकार सरळ सतत घडतोय. ती माणसं सरळ चालतायत, आम्ही त्यांच्या मागनं चालतोय. आणि ती आकृती अशी काळसर आकृती अशी दिसत होती. म्हणजे माणसांसारखी आकृती स्पष्ट काही दिसत नव्हतं. कारण अंधार होता आणि त्या दिव्याच्या उजेडात फक्त तेवढेच त्यांचे अशी काळी-सावळी अशी आकृती फक्त आम्हाला मागून दिसत होती चालताना. ती 2 माणसं पुढे चालतायत. हा निलेश तर आता हैराण झाला होता. एके क्षणी ना मी म्हटलं सगळ्यांनी, "जरा थांबा रे, इथे थांबूया, चलून-चलून पाय दुखले." मी आता मुद्दाम थांबवलं होतं त्यांना आणि मी म्हटलं, "थांबा जरा सगळेजण, थोडा 5-6 मिनिटं आराम करूया. चालून पाय दुखलेत, नंतर जाऊया." आम्ही जेव्हा जशी थांबलो ना, तशी ती माणसं देखील पुढे जाऊन थांबली रस्त्याच्या मधोमध. बाकीचे सगळे विचारतात, की "दादा, आम्हाला थांबवलंस कशाला? अरे चल जाऊया, आता 1.5 किलोमीटर अंतर राहिलंय फक्त आणि इथे थांबून काय होणार आहे?" मी त्या बाकीच्या 4-5 जणांना विचारलं, "खरोखरच ती माणसं ती पुढे चालणारी जी आम्हाला दिसत ती तुम्हाला नाही दिसत आहेत का?" ते 5 जण सांगतात, "नाही आम्हाला दिसत आहे. तुम्ही काय बोलता आम्हाला काहीच कळत नाहीये. चला आपण जाऊया." आणि ते सगळेजण पुन्हा एकदा पुढे जायला लागले. मग आम्ही त्यांच्या पाठनं निघालो. जेव्हा आम्ही निघालो ना मित्रांनो, तेव्हा ती माणसं पुन्हा एकदा त्या वाटेने तो हातात दिवा पकडून पुढे चालली आहेत. पुढे चालली आहेत आणि काही अंतर गेल्यानंतर मात्र निलेश पुन्हा एकदा विचारायला लागला, "दादा, ती भूतं तर नाही आहेत ना रे? ती 2 चालली ती भूतच आहेत मला असं वाटतंय." निलेशला मी सांगतोय, "गप्प ना रे, असं काही नसतं. भूतं वगैरे काही नसतात. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. ती कोणतरी माणसं आहेत, त्यांच्याकडे टॉर्च नाहीये, बॅटरी नाहीये म्हणून ती दिवा घेऊन चालली." तो म्हणतो, "नाही, ही भूतं आहेत. आम्ही थांबल्यानंतर ती थांबली. आता तू बघितलंस ना?" आणि मित्रांनो, मी त्याच्या खांद्यात असा हात टाकला. म्हणतो, "निलेश, तू काही घाबरू नकोस. चल, मी आहे ना. आपण सगळेजण आहोत 7-8 जण. असू देत भूत असली तर पुढे जाऊन बघूया काय ते." निलेश मात्र आता तो अक्षरशः कापायला लागला होता आणि तो म्हणतो, की "दादा, मला आता खूप भीती वाटायला लागली रे. चल, आपण त्या टुर्नामेंट जिकडे चालू आहे तिकडे जाऊया. आपण सकाळी जाऊया." पण आता जाऊया नको, हे मला विचित्र काहीतरी प्रकार दिसतोय. ते म्हणे, "काही नाही, चल आपण सगळेजण, तू आमच्या मध्ये राहा, तू मला पकड." त्याने मला माझा हात घट्ट पकडला आणि आम्ही चाललोय त्या रस्त्याने पुढे. आणि एक 2-3 मिनिटं चालल्यानंतर निलेश मात्र माझा हात त्याने असा झटकावला आणि तो सायकल हातात टाकून पुढे पळण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो धावता पुढच्या 4-5 जणांना मी त्याला सांगितलं, "अरे निलेशला पकडा, पकडा." आणि त्याने निलेशला पकडलं. पकडलं आणि तो जोरदार अशी झटापट करू लागला, की तो पुढे त्या माणसांपर्यंत जाण्यासाठी. आणि तो काय म्हणायला लागला, "अरे ती माणसं मला बोलवतायत. ती माणसं मला न्यायला आलीत. मला ती बोलवतायत. मी जातो. मला सोडा, सोडा." आम्ही 4-5 जण त्याला असं दाबून धरत होतो. 13-14 वर्षाचा तो आणि आम्ही त्याच्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठे. पण तो आम्हाला ऐकत नव्हतो. एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये आली होती. त्याचे हात, पाय आम्ही घट्ट दाबून धरले. त्याला जायला देत नव्हतो. तरी तो सांगतोय, "मला सोडा, ती मला न्यायला आली. सोडा, सोडा, सोडा." आणि आम्ही त्याला दाबून धरलं. आणि आता मात्र ते पुढे 4-5 जण होते ना, ते त्यांना असं काहीतरी वाटलं, की ह्याने काहीतरी या ठिकाणी जे पाहिलंय आणि ते सांगतात आम्हाला ती खरी गोष्ट आहे. आणि ते म्हणतात, की "अरे ह्याला सोडायचं नाही, हा कुठे चाललाय? कुठे चाललाय?" तेव्हा तिकडून जी ती माणसं होती ना, ती थांबून परत आमच्याकडे बघून ती म्हणत होती, "अरे सोडा त्याला. आम्ही त्याला न्यायला आलोय. सोडा, सोडा त्याला." असा आवाज येऊ लागला आणि आम्ही सगळ्यांनी पुढे त्याच्याकडे परत पाहिलं ना, तर ती माणसं
अक्षरशः आमच्याकडे तोंड करून तो हातात दिवा पकडून उभी होती. आता मात्र ही गोष्ट सगळ्यांनी पाहिली. म्हणजे ज्या 4-5 जणांना पहिल्यांदा दिसलं नव्हतं, त्यांना देखील ही गोष्ट दिसली आणि आता सगळेच घाबरले, की हाच काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. सगळे एकत्र झाले. निलेशला आम्ही मधी धरलंय, पकडून ठेवलंय. तो झटापट करतोय सुटण्यासाठी आणि मी मात्र आता खूप घाबरलो. सचिनला मी म्हणालं, "आता करायचं काय?" सगळे लहान-लहान मुलं म्हणजे आमच्यापेक्षा कमी वयाची पोरं. "आता करायचं काय?" सचिन म्हणतो, "काय नाही करायचं. आपण इथेच थांबूया." आणि तिथेच आम्ही थांबलो. एक 5 मिनिटं आली, 10-15 मिनिटं झाली. ती 2 माणसं तिथेच थांबून होती पुढे काही अंतरावरती. म्हणजे 15-20 फुटाच्या अंतरावरती. ती सतत आमच्याकडे बघतायत. त्यांचा चेहरा काय आम्हाला दिसत नव्हता, पण काळीकुट्ट आकृती, डोळ्यांच्या जागी असा खोल भाग, असं विचित्र असा एक आकृती त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला दिसत होती. सगळेजण आता चोरट्या नजरेने त्या 2 व्यक्तींकडे पाहत होते आणि ती घटना एक विचित्रच होती. सगळ्यांनी पाहिलं, की आता करायचं काय? आता आम्ही ठरवलं, की मागे जायचं. चला आता घरी जायचं नाही कारण एक 1.25 किलोमीटर अंतरावरती आमच्या गावाची सीमा आणि घर होतं. परंतु तिकडे जाणार कसं हे 2 माणसं उभे वाटेत राहिलेत आणि हा काहीतरी विचित्र प्रकार. आम्ही सगळ्यांनी ठरवलं, की मागे जायचं. सगळे परत मागे जायला फिरले. म्हणजे जिथे टुर्नामेंट चालू होते त्या गावामध्ये पुन्हा जायचं. तर ती 2 माणसं आमच्या या बाजूला दिसायला लागली. आता तशीच ती पुन्हा एकदा रस्ता अडवून बघत होते आणि आता आमच्या गावच्या दिशेने आम्ही रस्त्यावरती पाहिलं ना, तर तिथे कोण नव्हतं. परंतु इकडे ही 2 माणसं दिसायला लागली. आम्ही आता म्हटलं, की चला सगळ्यांनी धावत, धावत आपल्या गावाकडे जायचं. आता ती इकडे दिसत नाही. धावतोय, धावतोय. 50-60 पावलं धावलं असू आम्ही आणि पुन्हा एकदा ती माणसं समोर दिवा उभा घेऊन हातात पकडून तिकडे उभी आहेत अशी दिसली. आता सगळेजण जागच्या जागी थांबले. सगळ्यांचे हात-पाय कापायला लागले. सगळेजण आम्हाला आम्ही आम्ही दोघेच त्याच्यामध्ये सचिन आणि मी मोठा. सगळे सांगतात, "दादा करायचं काय? करायचं काय? मला भीती वाटते." सगळेजण सांगायला लागले. सगळ्यांचे हात-पाय कापतायत. सगळ्यांना मी सांगितलं, "तर ठीक आहे, कोणी घाबरू नका. आपलं जे ग्रामदैवत आहे ना, त्याचं आपण नामस्मरण करू." आणि आमच्या ग्रामदेवतेचं आम्ही नामस्मरण जोरजोरात सुरू केलं. सुरू केलं आणि सगळ्यांनी मग त्याच्यापासनं नामस्मरण सुरू केलं. म्हटलं ह्याच्यातून जर वाचायचं असेल, आता आमच्यासोबत तर जुनी जाणती व्यक्ती कोणीच नाहीये. इकडे जायचं तर पुन्हा ती 2 व्यक्ती इकडे दिसतायत, इकडे जायचं तर इकडे दिसतात. तर करायचं काय? नामस्मरण आम्ही डोळे झाकून नामस्मरण करतोय. तर ती माणसं ना पुढे चालत आता ती दूरपर्यंत गेली. म्हणजे 100-1 फुटाचं अंतर दोघांमध्ये तयार झालं आणि आम्ही म्हटलं, "आता चला ती माणसं पुढे गेली." सगळेजण आता जवळ-जवळ एकमेकांच्या सायकली घेऊन चालत होते. सगळ्यांच्या नजरा समोर लागल्या होत्या. सगळेजण सांगतायत, की "नाही ती बघ ती माणसं थांबली." आम्ही सांगतोय, कोण सांगतंय, की "नाही ती माणसं चालतायत, पुढेपर्यंत गेली." असा तो विचित्र प्रकार आम्हाला दिसत होता. पण नक्कीच ही घटना अशी होती, की ती माणसं नव्हती. हा काहीतरी विचित्र भुताटकीचा किंवा असा काहीतरी वाईट प्रकार होता, अतृप्त आत्म्याचा असेल, परंतु ती माणसं नव्हती. आणि आम्ही थांबायचो तेव्हा ती थांबायची. त्याच्यानंतर आम्ही चालायला लागलो, की ती चालायची. असा काहीतरी विचित्र प्रकार घडत होता. आता मात्र आमच्या गावची सीमा एक 5-50 फुटावरती होती आणि त्या मोठंसं आंब्याचं झाड होतं आणि जंगलाकडे असा एक रस्ता गेला होता. म्हणजे पायवाट गेली होती आणि त्या आंब्याच्या झाडाकडनं आम्ही पुढे गेलो, की आमच्या गावामध्ये प्रवेश करणार होतो. आता सगळेजण आम्ही सगळ्यांना म्हणतोय, की आता आपण गावाच्या मध्ये प्रवेश करणार आहोत आणि तेवढ्यात ती माणसं त्या मोठ्या आंब्याच्या झाडाकडनं जंगलाच्या दिशेने जी पायवाट गेली होती छोटी ना जंगलाच्या दिशेने, तिथे ती गेली आणि आता मात्र आम्ही सगळे आमच्या जी चाल होती ती मंदावली. सगळेजण हळू चालत आता ती माणसं त्या पायवाटेने थोडी पुढे जाऊन थांबली होती आणि आम्ही मात्र आता जोरदार पावलं टाकत कधी एकदा ती सीमा पार करून आमच्या गावामध्ये प्रवेश करतोय, असं होत होतं आणि सगळ्यांनी पटापट आता पावलं टाकायला सुरुवात केली आणि तेवढ्यात मित्रांनो एक भयानक प्रकार घडला, की ती जी हातात दिवा घेऊन चालणारी माणसं किंवा ती जी कोण अदृश्य शक्ती होती, अतृप्त आत्मा होती ना, ती जोरदार ना त्या जंगलाच्या दिशेने धावायला लागली. इकडून-तिकडे त्या जंगलाच्या दिशेने धावतायत. त्यांचा हातातला जो दिवा होता किंवा अशा त्या ज्वाळा होत्या ना, त्या दिव्याच्या अशा त्या मोठमोठ्या अशा पेटायला लागल्या. आणि ती धावतायत जंगलाच्या दिशेने इकडे जाण्याची वाट बघतायत. परत पाठी येतायत, तिकडे जातायत. अशी जंगलात ना ती बराच वेळ अशी आम्हाला दिसत होती. आम्ही पाहतोय पुढे जात असताना जंगलामध्ये कारण तो दिव्याचा जो उजेड होता तो दिसायचा लांबपर्यंत. इकडे धावतायत, परत तिकडे धावतायत, परत मागे येतायत, परत पुढे जातात. असा प्रकार एक 5-6 मिनिटं तिथे चालला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या गावच्या सीमेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि जेव्हा त्या जंगलाच्या दिशेने पाहिलं ना, तर कोणताच प्रकाश दिसत नव्हता. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता
आणि सगळीकडे भयान शांतता होती. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. आणि पुढे गेल्यानंतर मग गावात काही ची जी आसपास घरं होती ती सुरू झाली आणि कुत्र्यांचं भुंकणं चालू झालं. आम्ही मात्र सगळेच घाबरलो होतो. निलेश आम्ही सांगतो, "घाबरू नकोस हां, ती कोणतरी माणसं होती बघितलंस ना, ती जनावरांना शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये निघून गेली." आता सगळेजण निलेशला समजावत होते, कारण तो सगळ्यात लहान होता. तर निलेश म्हणतात, "नाही, तुम्ही मला खोटं सांगताय. ती माणसं अशी धावत होती जंगलामध्ये, पण त्यांच्या हातातला दिवा कसा विझत नव्हता. तो जसाच्या तसा पेटता दिसत होता. तुम्ही खोटं बोलताय. ती काहीतरी भूतं होती. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, ती बघ भूतं चालतायत आमच्या पुढे." आता हे सगळं सगळ्यांना कळत होतं, पण निलेशला आम्ही कशीतरी त्याची समजूत घालत होतो. नंतर आम्ही त्याच्या घरी त्याला रात्री 2:30च्या दरम्यान सोडून आलो आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी कळलं की रात्रभर तो असं विचित्र काहीतरी बडबड करत होता आणि त्याला भयानक असा ताप आला होता. त्याच्या आई-वडिलांनी मग आम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं, की "उद्यापासून तुम्ही त्याला घेऊन जायचं नाही खेळायला आणि तुम्ही पण कुठे जाऊ नका. तुमच्या पण आई-वडिलांना मी सांगणार आहे." रात्रभर हा बडबडतोय, रात्रभर याला तापाने हा फणफणतोय. त्याच्या रात्रीवरती डोक्यावरती मिठाच्या घड्या वगैरे घालाव्या लागल्या. मग दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरकडे वगैरे न्यावं लागलं आणि मग ही घटना आम्ही सांगितली त्याच्या घरी जाऊन, की असा-असा प्रकार आमच्या बाबतीमध्ये घडला आणि त्याच्यामध्ये निलेश घाबरलेला आहे म्हणून. आणि नंतर मग निलेश कोणत्यातरी याच्या बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे त्याचे आई-वडील घेऊन गेले. एक 10-12 दिवसांनी त्याला मग पूर्ण बरं वाटलं. पण त्यानंतर मात्र आम्ही ठरवलं, की रात्रीचं असं अपरात्री कुठेही जाणं योग्य नाही. जे घरातली माणसं, जाणती माणसं सांगतात ना, त्या गोष्टी ह्या खऱ्या असतात किंवा त्या तंतोतंत पाळायच्या. अ, तर मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकारानंतर मग घरी खूप शिव्या खायला लागल्या आई-वडिलांच्या. सगळ्यांनाच खाव्या लागल्या. सगळेजण बडबडायला लागले, की "ह्याच्यापुढे तुम्ही अशा मॅचेसला वगैरे रात्रीचं अपरात्रीचं जायचं नाही. सगळं तुमचं खेळणं आजपासून बंद." मग आम्ही सगळ्या ह्या गोष्टी सोडून दिल्या. नंतर मग ह्या ह्या ज्या गोष्टी ना अशी जुनी जाणती माणसं, घरातली माणसं सांगतात, की "तुम्ही रात्रीच्या अपरात्रीचे जाऊ नका. ती जागा बरी नाहीये." की तिकडे काहीतरी विचित्र प्रकार घडतात ना, तेव्हा ना ह्या गोष्टी आपण पाळायच्या असतात. परंतु आपण ह्या गोष्टी मानत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त कुठेही जातो. आता भूत, भुताटकी, प्रेतात्मा हे सगळ्यांनाच दिसतात का? नाही. अ, त्यांच्या काही ठराविक त्यांचा काळ, वेळ असतो. तुमची रास, तुमचा गण, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हाची वेळ काय असते. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला अशा काही अदृश्य शक्ती किंवा प्रेतात्मे, भूत-भुताटकी दिसणं हे अवलंबून असतं. सर्रास तुम्ही येता-जाताना रात्रीचे तुम्हाला भूतं किंवा भुताटके दिसत नाही किंवा असे अनुभव येत नाही. आणि समजा 10 माणसं असतील, तर 10ही माणसांना ते दिसेलच असं नाही. त्याच्यातल्या 2-3 जणांना दिसेल, बाकीच्यांना नाही दिसेल, असाही प्रकार घडत असतात. हे एक योगायोगाने घडणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. तर मित्रांनो, हा जो अनुभव आम्ही 2003-2004 मध्ये घेतला होता, तो आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ, ही भयानक घटना किंवा हा जो अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल शेअर करा, म्हणजे इथून काही पुढच्या भयानक घटना, लोकांचे हुताटकीचे अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. चॅनल मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हा सगळा अनुभव घेता येईल. चॅनलवरती असेच जोडलेले राहा आणि आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या व्हिडिओमध्ये रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.